नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 8व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे राष्ट्रप्रमुख गोव्यात पोहोचले. दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याकडे पंतप्रधानांचा कल. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये ब्रिक्स बैठकीदरम्यान विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर होणार चर्चा. गोव्याच्या बिमस्टेक बैठकीत भूतान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचे नेते करणार मुक्त व्यापार विषयावर चर्चा. भारत रशिया दरम्यान 16 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. पर्यटनाला चालना देण्यासाठी औरंगाबाद विमानतळाच्या विकासाकरता 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, मात्र त्यात दुरुस्ती करता येईल का याविषयी चाचपणी केली जाईल. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. नाशिकमधली परिस्थिती पूर्वपदावर, संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त. इंटरनेट सेवा सुरू. कोल्हापुरात आज लाखोंच्या उपस्थितीत मराठा मूकमोर्चा निघाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते सामील. देशातली पहिली भाषा प्रयोगशाळा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उभारली जाणार. आणि राज्याच्या बहुतांश भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार, उकाड्यात वाढ. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. 8वी ब्रिक्स शिखर परिषद आज रात्रीपासून गोव्यात सुरू होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ब्रिक्स देशांचे नेते गोव्यात पोहोचले आहेत. या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. भारत आणि पाकिस्तानातले संबंध ताणले गेले असताना या परिषदेला महत्त्व प्राप्त झालं आहे. दहशतवाद हाच बैठकीचा केंद्रबिंदू राहणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये यावेळी विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. वैश्विक मुद्द्यांसह विविध आंतरराष्ट्रीय आणि इतर आव्हानांवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. जगातली अर्थव्यवस्था संथ गतीनं वाटचाल करत असून त्यावर तोडगा काढून तिची गती वाढवण्यावर जास्त भर दिला जाणार आहे. ब्रिक्स परिषदेबरोबरच गोव्यात बिमस्टेकची विस्तृत बैठकही होणार आहे. उद्या होणाऱ्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. परिषदेत सहभागी देशांची परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर राहणार आहे. दक्षिण आशियातील व्यापार आणि दळणवळण वाढवण्याबाबतही चर्चा होणार आहे. तसंच उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. ब्रिक्सच्या 5 देशांव्यतिरिक्त भूतान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार हे देश या बैठकीत सहभागी होणार आहेत. या सर्व देशांचे नेते बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गोव्यात पोहोचले आहेत. बिमस्टेकचे सदस्य देश सुरुवातीला आपापसात बैठक घेऊन क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर चर्चा करतील आणि त्यानंतर ब्रिक्स बिमस्टेक परिषदेत यावर विस्तृत चर्चा केली जाईल. मुक्त व्यापार क्षेत्राशी संबंधित विषयांवर या परिषदेत भर दिला जाणार आहे. ब्रिक्स परिषद आणि बिमस्टेक बैठकीसोबतच गोव्यात भारत आणि रशिया या देशांदरम्यान वार्षिक शिखर परिषद होत आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी आज चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशातले संबंध दृढ करण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली. बैठकीनंतर शिक्षण आणि प्रशिक्षण, वाहतूक व्यवस्था, स्मार्ट सिटी, कायो हेलिकॉप्टर्स, ऊर्जा, जहाज बांधणी, अंतरिक्ष सहकार्य, गॅस पाईपलाईन यासारख्या 16 महत्त्वाच्या करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. मोदी आणि पुतिन यांच्या हस्ते कुडनकुलम अणुप्रकल्पाच्या 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्याची आधारशिला ठेवण्यात आली. सण उत्सवांच्या काळात सवलतीच्या दरातील डाळी नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार देशभरातील टपाल कार्यालयांचा उपयोग करून घेणार आहे. देशात सर्वत्र सरकारी विक्री केंद्र पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार खात्याचे सचिव हेम पांडे यांनी सांगितलं. हरभरा डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळींचा आणखी साठा किरकोळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशाच्या परकीय चलन साठ्यात 4 अब्ज 34 कोटी 3 लाख रुपयांनी घट झाली असल्याचं आज भारतीय रिझर्व्ह बँकेनं सांगितलं। चलन साठ्यातला महत्त्वाचा घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेत लक्षणीय घसरण झाल्यामुळे चलन साठ्यात घट झाली आहे। मागच्या महिन्यात 30 तारखेला संपलेल्या आठवड्यात चलन साठ्यात आतापर्यंतची विक्रमी वाढ झाली होती। सोन्याच्या साठ्यात मात्र कोणताही बदल झालेला नाही असं बँकेच्या आकडेवारीत म्हटलं आहे। भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळख असलेल्या भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज जयंती। तामिळनाडूमधील रामेश्वरममधील धनुष्कोडी गावात सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता। त्यांनी आपल्या कर्तृत्वानं विविध क्षेत्रात ठसा उमटवला। डॉक्टर कलाम हे जनतेचे राष्ट्रपती होते। मुलांबद्दल त्यांना विशेष प्रेम होतं आणि देशातल्या युवकांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले। शास्त्रज्ञ, प्रशासक, शिक्षणतज्ञ आणि लेखक म्हणून त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं। 2002 ते 2007 या काळात ते राष्ट्रपती होते। साधी राहणी आणि प्रेमळ स्वभावामुळे ते जनतेचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले। हवाई अभियांत्रिकी शाखेचे अभियंता असलेले डॉक्टर कलाम भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक ठरले। अटल बिहारी वाजपेयी यांचे ते प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1998 मध्ये भारतानं पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती। देशानं पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न असे सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला। कलाम हे युवकांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व होते। 2020 पर्यंत भारत महासत्ता होईल असं त्यांचं स्वप्न होतं। मोठी स्वप्न पहा आणि त्यासाठी भरपूर कष्ट करा असं ते युवकांना आवाहन करत। विंग्स ऑफ फायर, इंडिया 2020 आणि इग्नायटेड माइंड्स ही त्यांची पुस्तकं गाजली। कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत। राज्यात हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होत आहे। वाचनाची आवड वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। यानिमित्त वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम होत आहेत। वाचन प्रेरणा दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या विविध शाळांमधून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 इथं या दिनानिमित्तानं शहराच्या प्रमुख मार्गावरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली। या दिंडीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित मुलांना पुस्तकांचं वाटप करून त्यांच्याकडून पुस्तकांचं वाचन करून घेण्यात आलं। तसंच वाचनाचं महत्त्वही विद्यार्थ्यांना विशद करण्यात आलं। मुलांसाठी एका स्वतंत्र वाचनालयाची स्थापनाही यावेळी करण्यात आली। देशातल्या IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थांना आता आपलं शैक्षणिक शुल्क निश्चित करायची परवानगी मिळण्याची शक्यता असून यासाठी स्थापन केलेल्या सल्ला घेण्याची आवश्यकता राहणार नाही। IITच्या देशभरातल्या संकुलांना अधिकाधिक स्वायत्तता मिळावी या दृष्टीनं हा प्रयत्न असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली परिषद देशातल्या IIT-मधलं शैक्षणिक शुल्क निश्चित करत असून IITचे संचालक आणि IITच्या सर्व संकुलांच्या संचालक मंडळाचा यामध्ये समावेश असतो। देशभरात IITची एकूण 23 संकुलं आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात आज मराठा मूक मोर्चा निघाला। या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, मराठवाडा आणि सीमा भागातून लाखोंच्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार छत्रपती उदयनराजे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार आणि नेते सहभागी झाले होते। मोर्चामुळे बंगळुरू मुंबई महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। कावळा नाका, गांधी मैदान, कसबा बावडा आणि शिवाजी पूल या 4 मार्गावरून मोर्चाला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला। या सर्व मार्गावरील मोर्चे दसरा चौकात एकत्र आल्यानंतर त्यांचं रूपांतर सभेत झालं। बीड जिल्ह्यातल्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज बीड शहरात दलित ऐक्य मोर्चा काढण्यात आला। दुपारी शहरातल्या स्टेडियम कॉम्प्लेक्सपासून सुरू झालेला हा मोर्चा बलभीम चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, कोपर्डी तसंच जातेगाव सोलापूर इथल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं केलेली समिती बरखास्त करावी आणि भटक्या विमुक्तांनाही अॅट्रॉसिटी कायदा लागू करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मोर्चात मोठ्या संख्येनं दलित सहभागी झाले होते। राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढील वर्ष भेट महाराष्ट्र 2017 या उपक्रमानं साजरं करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते।
वेरूळमधील कैलास लेण्यांच्या पायथ्याशी हा महोत्सव झाला। पर्यटनाला चालना देण्याकरता औरंगाबाद विमानतळाच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। वेरूळ पर्यटन आराखड्याला मान्यता देणार असल्याचंही ते म्हणाले। पर्यटन विकासाचं काम सोयीस्कर व्हावं आणि पर्यटकांच्या सुविधेत वाढ होण्यासाठी औरंगाबादमध्ये पर्यटन संचालनालयाचं कार्यालय स्थापन करण्यात येईल आणि सहाय्यक संचालक दर्जाचा अधिकारी नेमण्यात येईल असंही ते म्हणाले। अजिंठा वेरूळमुळे औरंगाबादची जागतिक ओळख निर्माण झाल्याचं ते म्हणाले। या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी मान्यवर उपस्थित होते। अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे लाखो लोकांना नवीन जीवन मिळू शकतं असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। रत्नागिरीमधल्या नाणीज इथं सुमारे 56,000 लोकांनी आज अवयवदानाचा फॉर्म भरला। त्यांचा जाहीर सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आध्यात्मिक गुरु नरेंद्र महाराज यांचा देखील सत्कार करण्यात आला। नरेंद्र महाराजांसारख्या व्यक्ती समाजात फूट पडू नये यासाठी प्रयत्न करत असतात। हेच खरं सामाजिक कार्य आणि हिंदू धर्माची संस्कृती टिकवून ठेवण्याचं महत्त्वाचं काम आहे। अशा कामांमुळे समाज एकसंध राहतो असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। या कार्यक्रमात कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आदी मान्यवर उपस्थित होते। आरक्षण मुद्द्यावर आम्ही मराठ्यांशी सहमत आहोत, त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नाशिक इथं एका पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। तळेगाव इथं मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिक शहरात तणाव निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आज भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून कार्यकर्त्यांशी चर्चा केली। अॅट्रॉसिटी कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द होऊ शकत नाही, मात्र चर्चा करून त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकतील। कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असं आवाहन आठवले यांनी यावेळी केलं। आगामी निवडणुकीत भाजपा, शिवसेना, भीमशक्ती असे सगळे एकत्र येऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना नेस्तनाबूत करतील असंही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं। आठवले यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली। नाशिकमधली परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे। बस सेवा आणि वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून बंद ठेवलेली शहरातली इंटरनेट सेवा आज सुरू झाली। सुरक्षिततेच्या कारणास्तव काही काळासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती। शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या शाळांना गळती लागली असताना शहरातील अंबड परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक 73 म्हणजेच सावित्रीबाई फुले विद्यालयानं विविध उपक्रम राबवून ISO 9001-2015 हे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवलं आहे। अशा प्रकारचं गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवणारी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाची ही पहिलीच शाळा ठरली आहे। या शाळेत 630 विद्यार्थी शिकतात। शाळेत ई-लर्निंग बरोबरच बोलक्या भिंती, तक्रार पेटी, कौतुक पेटी, सुविचार, दिशादर्शक फलक, स्वच्छता असे अनेक उपक्रम राबवण्यात आले असून त्या अंतर्गत हे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं आहे। जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्मामुळे देशाची जगात ओळख आहे हे ओळखून केंद्र आणि राज्य सरकार बौद्ध धर्माशी संबंधित विविध स्थळांचा विकास करणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। औरंगाबादमध्ये धम्मयान एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवल फॉर सोशल अँड कल्चरल रिलेशनशिप या कार्यक्रमात ते बोलत होते। बौद्ध तत्वज्ञान पाली भाषेत आहे,
पाली भाषेच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं। पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। घटनेनं आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाच्या संदेशामुळे समन्वयानं वाटचाल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। देश विदेशातले बौद्ध धर्माचे अभ्यासक आणि उपासक यांच्यासाठी अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचं बुद्धिस्ट सेंटर राज्यात उभारण्यात येणार आहे। बुद्धिस्ट सर्किट विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून 100 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह श्रीलंका, कोरिया, जपान, अमेरिका, कंबोडियातले प्रतिनिधीही उपस्थित होते। राळेगण सिद्धी हे एक चालतं बोलतं विद्यापीठ असून इथल्या आदर्शाची प्रेरणा घेऊन विदर्भातली गावं आदर्श करण्याचा प्रयत्न केला जाईल असं प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह राळेगण सिद्धी इथल्या विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते। जलसंधारण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यावेळी उपस्थित होते। मुनगंटीवार यांनी पद्मावती मंदिर, मीडिया सेंटर, शेततळ, गावालगतची विहीर, पाझर तलाव, यादव बाबा मंदिर आदींना भेट देऊन पाहणी केली। राळेगण सिद्धी, हिवरे बाजार यासारखी गावं विदर्भात निर्माण करण्याचा आम्ही संकल्प केला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातले 27 सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक इथल्या आदर्शाची प्रेरणा घेऊन जात आहेत असं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं। विदर्भ राज्य व्हावं ही आमची फार पूर्वीपासूनची मागणी आहे। भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचं स्पष्ट आश्वासन असताना अजूनही विदर्भ राज्य का होत नाही असा प्रश्न माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी उपस्थित केला आहे। ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटून आम्ही आमच्या भावना कळवल्याचं त्यांनी सांगितलं। आमचा लढा कुणाच्याही विरोधात नसून वेगळ्या विदर्भासाठी आमची लढाई आहे, मात्र यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही धोटे यांनी स्पष्ट केलं। देशातली पहिली भाषा प्रयोगशाळा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उभारली जाणार आहे। कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी ही माहिती दिली। विद्यापीठाच्या भाषा, वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलात उभारण्यात येणाऱ्या या प्रयोगशाळेत मराठीच्या विविध बोलींमधील विविधता लक्षात घेऊन या बोलींचे नमुने जतन केले जाणार आहेत। प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी विद्यापीठ आणि न्यूयॉर्क इथल्या अनुभव ट्रस्ट या संस्थेतर्फे सामंजस्य करार केल्याचं कुलगुरूंनी सांगितलं। ज्येष्ठ नाटककार आणि पटकथाकार वसंत सबनीस यांची आज पुण्यतिथी। घरोघरी हीच बोंब, कार्टी श्रीदेवी या नाटकांबरोबरच विच्छा माझी पुरी करा यासारख्या अप्रतिम नाट्यापासून त्यांनी लेखनाची सुरुवात केली। त्यानंतर सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव यासारखे गाजलेले चित्रपटही त्यांनी दादा कोंडके यांच्यासाठी लिहिले। व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामध्ये एक प्रतिष्ठित विनोद रुजवण्याचा सबनीस यांनी केलेला प्रयोग यशस्वी झाला। विच्छा माझी पुरी करामध्ये सबनीस अनेकदा दादांबरोबर बतावणीला उभे राहिले आहेत। पु ल देशपांडे यांच्यासोबत त्यांनी तुका म्हणेमध्येही काम केलं होतं। तब्बल 10 वर्ष मराठी रंगभूमीवर गाजलेलं गेला माधव कुणीकडे हे नाटक, तसंच अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक आणि गंमत जमत यासारखे चित्रपट विशेष गाजले। सबनीशी हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, थापाड्या, पखाल हे विनोदी कथासंग्रहही गाजले। राया चला घोड्यावरती बसू, 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 राया मला पावसात नेऊ नका, राया मला पावसात नेऊ नका, राया मला पावसात नेऊ नका। ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांची आज जयंती। कमालीचं दारिद्र्य, अपार कष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यात त्यांचं अर्ध आयुष्य शेकून निघालं।
त्यातूनच वाट काढत आयुष्याचा प्रवास सुरू असतानाच त्यांनी मराठी काव्य प्रांतात एक नवा सूर घुमवला. 1958 मध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. डोंगरी शेत माझं ग हे त्यांचं पहिलं गाजलेलं गीत. 1962 मध्ये प्रकाशित झालेल्या ऐसा गामी ब्रह्म याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर सुर्वे यांचे कविता संग्रह एका मागोमाग एक येत राहिले, गाजत राहिले. माझे विद्यापीठ, जाहीरनामा, पुन्हा एकदा कविता, सनद हे त्यांचे कविता संग्रह. मडगावच्या साहित्य संमेलनात सुर्वे यांनी पहिल्यांदा काव्यवाचन केलं. मास्तर तुमचंच नाव लिवा, सर कर एक एक गड, मनी ऑर्डर, मुंबईची लावणी, गिरणीची लावणी या त्यांच्या कविता हमखास पावती घेतात. सुर्वे यांना पद्मश्री पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तुमचे झाड मी पाहतो आहे मर्ढेकर, अहो मूल्यांचे पडके बुरुज ढासळत असतानाही तुम्ही माणसांची लोभी हो कसे झाला. मूल्यांचे पडके बुरुज ढासळत असतानाही तुम्ही माणसांचे इतके लोभी हो कसे झालात. असे काय भावले त्यांच्यात मर्ढेकर तुम्हाला. तसे मागचे म्हणजे आपल्याही मागचे मालगुणवाले, आपल्याही मागचे मालगुणवाले तसे भारीच निघाले. त्यांचे सोने कसाला लागले, त्यांचे शब्द आम्ही. पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरात पाटील इस्टेट ते अभियांत्रिकी महाविद्यालय उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते झालं. 97 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटेल असं पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितलं. शैक्षणिक संस्था, औद्योगिक कारखाने आणि IT कंपन्या यामुळे पुण्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन अशा उड्डाणपुलांची निर्मिती केल्याचं शिवतारे यांनी सांगितलं. कार्यक्रमाला महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. अश्विन महिन्यातली पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. शरद ऋतूत येणारी ही पौर्णिमा शारदीय पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. पावसाळ्यानंतर निरभ्र आकाशाचं दर्शन होत असल्यानं या पौर्णिमेला चंद्रदर्शन घेण्याची परंपरा आहे. आजच्या या रात्री चंद्रप्रकाशात दूध पिण्याची ही प्रथा आहे. कोजागिरीच्या रात्री देवी को जागरती म्हणजे कोण जागत आहे तसं विचारते अशी मान्यता असल्यानं या पौर्णिमेला कोजागिरी असं नाव पडल्याचं सांगण्यात येतं. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सुभाषचंद्र बोस यांचे निकटचे सहकारी डॅनियल काळे यांचं काल कोल्हापूर इथं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. आझाद हिंद सेनेच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून काम केलेल्या काळे यांनी नेताजींवर एक स्मृती ग्रंथ आणि इतर साहित्याचं लिखाणही केलं आहे. हवामान वृत्त. नैऋत्य मोसमी पाऊस पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मुंबईसह उत्तर कोकणचा काही भाग इथून माघारी परतला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. पुढल्या 48 तासात पूर्व भारत आणि मध्य भारताच्या उर्वरित भागातून तसंच भारतीय द्वीपकल्पाच्या आणखी काही भागातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी स्थिती अनुकूल आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. 8व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे राष्ट्रप्रमुख गोव्यात पोहोचले. दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याकडे पंतप्रधानांचा कल. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये ब्रिक्स बैठकीदरम्यान विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर होणार चर्चा. गोव्याच्या बिमस्टेक बैठकीत भूतान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचे नेते करणार मुक्त व्यापार विषयावर चर्चा. भारत रशिया दरम्यान 16 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. पर्यटनाला चालना देण्यासाठी औरंगाबाद विमानतळाच्या विकासाकरता 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, मात्र त्यात दुरुस्ती करता येईल का याविषयी चाचपणी केली जाईल. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. नाशिकमधली परिस्थिती पूर्वपदावर, संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त. इंटरनेट सेवा सुरू. कोल्हापुरात आज लाखोंच्या उपस्थितीत निघाला मराठा मूक मोर्चा. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते सामील. देशातली पहिली भाषा प्रयोगशाळा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उभारली जाणार. आणि
राज्याच्या बहुतांश भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार, उकाड्यात वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.